ज्यांना खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचे सामर्थ्य आहे त्यांना कसलेही मनावर ओझं राहत नाही. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नाती टिकण्यासाठी फायदा होतो. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात. दुसऱ्यांकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल सांगता येत नाही. मित्रांवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवू नका. शत्रूचा वापर कसा करावा हे शिकून घ्या. मित्रांवर गैरवाजवी विश्वास ठेवू नका. त्यांना तुमच्याविषयी केव्हा हेवा वाटू लागेल हे सांगता येत नाही आणि अशा वेळी मैत्रीची कदर न करता ती तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. उलट पक्षी तुमच्या वाकड्यात शिरलेल्याला जरूर काम द्या. तो तुमच्यासाठी इमानदारीने काम करेल, कारण त्याला त्याच्यावरचा ठपका पुसून काढायचा असेल. वास्तविक शत्रूपेक्षा मित्रांचीच धास्ती जास्त बाळगायला हवी. तुम्ही अजातशत्रू असाल तर वाकड्यात शिरून विरोधक निर्माण करण्याचे मार्ग शोधा.